नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण तालुक्यातील चारही नद्या तुडुंब, बारवी उल्हास नदीवरील रस्ते बंद, मुंबई वडोदरा एक्सप्रेस जागोजागी बंद केल्यामुळे लोकांचे हाल. कल्याण तालुक्यात गेल्या 4-5 दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील उल्हास, बारवी, काळू, भातसा या चारही नद्या तुडुंब भरून वाहत असून या नद्यांवरील अनेक छोटे मोठे रस्ते पाणी भरल्याने बंद झाल्याने बहुतांश गावाचा संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे मुंबई वडोदरा एक्सप्रेस जागोजागी बंद केल्याने आजूबाजूला असलेल्या गावात ये-जा करण्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात आतापर्यंत 578 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. भातसा, काळू, उल्हास, बारवी या नद्या भरून वाहत आहेत. रायते येथील नवीन पुलावरून वाहतूक सुरू असली तरी बारवी नदीवरील दहागाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे टिटवाळा बदलापूर रस्ता बंद झाला आहे. उल्हास नदीस पूर आल्यामुळे रायते मानवली, रायते आपटी रस्ता बंद झाल्याने तो संपर्क तुटला आहे. बल्ल्यानी, मानिवली, रायते रस्त्यावरील अनेक मोऱ्या बुडाल्याने छोटे मोठे रस्ते बंद झाले आहेत. उल्हास नदीवरील मोहिली, पावशेपाडा हा पूल बुडाल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. नदी काठावरील खडवली, म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, मानिवली, रायते, आपटी आणि भिसोळ, मोहिली आदी गावाला पुराचा धोका असून आज रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. अनेक भागात पाणी भरलं असून सुदैवाने नैसर्गिक आपत्तीची घटना घडली नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. एवढ्या आपत्ती व्यवस्थापन संदर्भात बैठकांचा कथ्याकूट केल्यानंतर सुद्धा सरकारी बाबूमधील समन्वयाचा महापूर कमी होताना दिसत नाही. सध्या पूर परिस्थितीतील मुंबई वडोदरा एक्सप्रेसवरील माती टाकून बंद केलेला मार्ग तात्पुरता का होईना पुन्हा सुरू केला तर लोकांना त्यांच्या गावात ये-जा करणं सोपं होईल. याचा मायबाप सरकारने व त्यांच्या चेले चपाट्यांनी विचार करावा, एवढीच पूरबाधित नागरिकांची माफक अपेक्षा आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.